हाय गाइज व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सो हा एक वीकली ब्लॉग प्रकारचा ब्लॉग होणार आहे. सो मी आज मंडेला ब्लॉग स्टार्ट केला आहे. सो मंडे टू संडे मी ब्लॉग करेन आणि मग नेक्स्ट मंडेला मी पोस्ट करेन. आणि असंच मी ठरवलं की मी दर वीक आता ब्लॉग करेन आणि दर मंडेला पोस्ट करत जाईन ॲज अ वीकली ब्लॉग. सो सोबत जरा ब्लंडर झाला आहे. मला इथे काही जास्त आवडलं नाही आणि मध्ये मध्ये मी व्लॉग स्किप करेन आणि चॅलेंज व्हिडिओज पण करायला स्टार्ट करणार आहे मी परत. सो तुम्हाला दर मंडेला नाही, मध्ये मध्ये मंडेला चॅलेंज व्हिडिओज बघायला भेटेल आणि कुठल्या मंडेला व्लॉग्स बघायला भेटेल. सो येस. सो आता मी ह्याच्या आधी म्हणजे इंट्रो शूट करायच्या आधी मी मोदक बनवत होतो. सो तुम्ही पहिले जाऊन ते बघून या आणि मग इथे कंटिन्यू करा. हाय गाईज, कम मेक मोदक विथ मी अँड माय sister. सो आता तुम्ही मला मोदक बनवताना बघितलं असेल. सो मी मोदक ह्या कारणासाठी बनवलेत कारण की आज मंडे आहे आणि आज संकष्टी पण आहे. सो मी संकष्टीसाठी मेन मोदक बनवलेत, म्हणजे मी बनवलेत. दीदीने मला मदत नाही केली. दीदी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली असेल, पण दीदीने मला मदत नाही केली. पूर्ण सगळे मोदक मी बनवलेत. 2121 मोदक मी बनवलेत. सो हा माझा थर्ड टाइम होता मोदक बनवायचा. मी फर्स्ट टाइम बनवलं जेव्हा मावशीकडे गणपती होते तेव्हा मी असं ट्राय करायला, म्हणजे मला इच्छा झालेली माझ्या हाताने मोदक बनवायला. सो तेव्हा मी मोदक बनवले आणि बापाला दाखवलेले. त्यानंतर सेकंड टाइम मी संकष्टीला बनवलेले. आता थर्ड टाइम मी परत संकष्टीला बनवतोय. सो येस. आणि मोदक मी चांगले बनवलेत, म्हणजे माझ्या हिशोबाने तर मी चांगले बनवलेत ॲज अ बिगिनर. सो येस. आणि आज मंडे पण आहे. सो आता मी चालू आहे खाली मंदिरात आरतीला. जर तुम्ही माझे आधीचे ब्लॉग्स बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की मी आमच्या इथे दर मंडेला मंदिरात खाली आरती असते. सो मी आता तिकडेच चालू आहे. आता आपण जाऊया मंदिरात आरतीला आणि मग आरतीवरनं आल्यावरती घरी मी तुम्हाला दाखवतो की मी मोदक कसे बनवलेत. आणि जेव्हा देवाला दाखवेन तेव्हा दाखवेनच तुम्हाला. सो येस, लेट्स गो. आरतीला जाऊया आणि मग तुम्हाला भेटतो. आता मी आरतीवरनं परत घरी आलेलो आहे. आरती झाल्यावरती मी दुकानात गेलेलो कारण की मला बुक आणि पेन घ्यायचे होते. सो ते घेतलेले आहे आणि मला येता येता माझं पार्सल रिसीव्ह झालं आहे, जी मी चैनवाली फुल स्लीव्स टी शर्ट मागवलेली, म्हणजे काय बोलतात त्याला, हाफ अर्धी चैन असते ती वाली टी शर्ट मागवलेली. कारण की विंटर सीझन येतोय, पण आमच्या इथे विंटर पडत नाही, तरी पण शायनिंग मारायला जे ट्रेंडमध्ये आहे ते मी मागवलं आहे. सो विचार केला की तुमच्या समोरच उघडूया. पॅकेजिंग तर चांगली आहे. मिशोवरनं मागवली आणि मिशोने अशी पॅकेजिंग दिली आहे मला. कपडा पण चांगला आहे. वेट, मी तुम्हाला घालून दाखवतो. सो दिस इज व्हॉट द टी शर्ट लुक्स लाईक. फिटिंग तर चांगली आहे, कपडा पण म्हणजे चांगला आहे. मिशोच्या हिशोबाने कपडा चांगला आहे. आणि ही अर्धी झिपची क्वालिटी पण चांगली आहे. फक्त झिप बंद केल्यावरती ती जरा झिप बंद करायचं आज माझा मास्क चेंबटला. सो झिप बंद केल्यावर अशी काहीतरी दिसते. सो येस. अरे आय थिंक व्हाईट पॅन्ट सोबत ही जर अजून चांगली दिसते. मी आता खाली ब्लॅक ट्रॅक्स घातले, सो तुम्हाला कळून नाही येणार, पण जेव्हा पण मी घालीन तेव्हा व्हाईट पॅन्ट सोबत घालीन आणि खाली ब्लॅक अँड व्हाईट शूज. सो मॅच होईल ते. सो येस, आता मी भेटेन तुम्हाला जेव्हा मी संकष्टीची पूजा करीन तेव्हा.
गाईज मोदक सोबत जरा ब्लंडर झालाय. मोदक डाकून बिकून झालं सगळं झालेलं. आणि आता ज्या मम्मीने मोदक हातात घेतला त्या मम्मी बोलते मोदक उकडलाच नाही आहे. आय थिंक गॅस दीदीने स्लो ठेवलेला. सो गॅस डायरेक्ट बंद, म्हणजे गॅस गेला असेल, स्लो होता म्हणून आवाज आली असेल तर गॅस गेला असेल. आणि मग त्यानंतर आम्ही 15 मिनटं बघितलं नाही तिकडे गॅसकडे. 15 मिनटं आल्यावर फक्त आम्ही गॅस बंद केला. सो आता मोदक उकडलेले नाहीत. मम्मीने आता परत ठेवलं उकडायला. सो ते जेव्हा उकडते तेव्हा तुम्हाला टेस्ट देईन. The next day. हाय गाईज, वेलकम बॅक टू द नेक्स्ट डे. सो आता मी आणि दीदी निघालो आहे बाहेर जायला, शॉपिंग करायला. उद्या दीदीचा बड्डे, सो तिला कपडे घ्यायचे. सो आता आम्ही चाललो आहे त्या वॉकला हिरानंदनीला. सो तिकडे जाऊन वेस्ट साईडमध्ये जाऊ, शॉपिंग करू आणि मग घरी आल्यावर ते तुम्हाला भेटतो. म्हणजे तिकडे जाऊन पण ब्लॉग करीन मी. सो आता मी डायरेक्ट भेटतो तिकडे गेलो. सो आता आम्ही द वॉकमधून निघालेलो आहे. आम्हाला इथे काही जास्त आवडलं नाही वेस्ट साईडमध्ये, म्हणून आम्ही काही घेतलं नाही. मी फक्त मला एक हुडी घेतली, तिथे एक स्वतःला चप्पल आणि एक कॉर्ड सेट घेतला आहे, बस तेवढं घेतलं. आणि आता आम्ही चाललो दुसरीकडे आर मॉलमध्ये. सो तिकडे जाऊन बघू दुसऱ्या दुकानात काय चांगलं भेटतं का. सो यस. हाय गाईज, वेलकम बॅक. सो आता मी घरी येऊन खूप टाईम झालेला आहे आणि आम्ही जास्त अशी काही शॉपिंग केली नाही. म्हणजे केली, दीदीची शॉपिंग केली. मी फक्त 2 कपडे घेतले, एक हुडी घेतली आणि एक जॅकेट घेतला. तो तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळात. आणि मग तिकडून पहिले आम्ही द वॉकला गेलो. तिकडे वेस्ट साईडमधून दीदीने थोडे कपडे घेतले, मी एक हुडी घेतली. मग तिकडून आम्ही आर मॉलमध्ये गेलो. तिकडून मग युस्टामधून मी फक्त एक जॅकेट टाईप जॅकेट घेतला आहे, म्हणजे शर्ट आणि जॅकेट टाईप जॅकेट घेतला आहे. सो तो घेतला. आणि मग नंतर आम्ही आलेलो ठाण्यात. तिकडे मग मारुती रोडला दीदीला ड्रेस घ्यायचा होता उद्या बड्डेला घालायला. ड्रेस म्हणजे इंडियन ड्रेस. सो तिने ते ड्रेस घेतले आणि मग ती गेली तिथून तिच्या नेल्सच्या अपॉइंटमेंटला आणि मी आलो घरी. सो आता मी तुम्हाला दाखवतो की मी माझ्यासाठी काय घेऊन आलो आहे. वेट. सो पहिले तर वेस्ट साईडमधून मी माझ्यासाठी घेतली एक प्लेन व्हाईट हुडी, जी मला पाहिजे होती खूप दिवसांपासून. सो मी ती घेतली. आणि दीदीने स्वतःसाठी चप्पल घेतली आणि एक कॉर्ड सेट घेतला आहे, बस. तिकडून आम्ही एवढंच घेतलं. आणि मग नंतर तिकडून आम्ही आरमॉलमध्ये गेलो युस्टामध्ये. तिकडे मला हा जॅकेट आवडला, सो मी तो घेतला. बस एवढीच शॉपिंग केली आम्ही. आणि नंतर ते दीदीचे ड्रेस दीदी घेऊन येईल येताना, कारण की ती तिकडे घेऊन गेली. सो येस, एवढीच शॉपिंग केली. आणि आता मी काय केलं तर तुम्हाला दाखवीन, नाही तर डायरेक्ट भेटेल उद्या. बिकॉज उद्या 28 नोव्हेंबर आहे. उद्या दीदीचा बड्डे पण आहे आणि उद्या इलेक्शन पण आहे. सो आमदारकीचं इलेक्शन आहे उद्या. मी वोटिंग करायला जाईन. सो मी त्याला तुम्हाला दाखवीन ब्लॉग करून. सो येस, आता तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट उद्या, किंवा आता काय केलं तर नंतर. कापू दीदी हॅपी नाही देणार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. The next day. हाय गाईज, वेलकम बॅक. इट इज द नेक्स्ट डे. सो काल रात्री दीदीचा बड्डे सेलिब्रेट केल्यानंतर आम्ही काय नाही केलं. आणि आता उठून मी आणि दीदी चाललो आहे वोटिंग करायला. सो लेट्स गो, वोट करून येऊया, मग तुम्हाला भेटतो. Many unbearable hours later.
गाईज वेलकम बॅक. सो आता मी खूप टाईम नंतर ब्लॉग करतो आहे. दुपारी वोटिंग करून आल्यावरती मी काय ब्लॉगच नाही केलं, म्हणजे केलेलं पण जास्त असं म्हणजे तुमच्याशी बोलून काय ब्लॉग नाही केलं. कारण की वोटिंग करून आल्यानंतर आम्ही गेलेलो दीदीला एका जागी, म्हणजे लहान पोरांना जेवण वाटायचं होतं तिथे. सो ते केलं. मग त्यानंतर दुपारी घरी आलो, नाही सॉरी नंतर दीदीसोबत जेवायला गेलेलो मी आणि दीदी बाहेर. मग घरी आलो, थोडी एक व्हिडिओ शूट केली मी, चॅलेंज व्हिडिओ माझ्या फ्रेंडसोबत. ती तुम्हाला या ब्लॉगच्या आधी आय थिंक बघायला भेटेल. सो ती व्हिडिओ शूट केली आणि मग घरी फ्रेश झालो, तयारी केली आणि मग संध्याकाळी दीदीचा आता बड्डे सेलिब्रेट केला, जे पण तुम्ही आतापर्यंत ब्लॉगमध्ये बघितलं असेल. सो ते केलं आणि आता आलो आहे खाली, आलेलो फटाके फोडायला बड्डेसाठी. म्हणजे बड्डे गर्लच नव्हते आणि आम्ही फटाके लावलेले. सो कारण की तिला जायचं होतं दुसरीकडे केक कापायला. सो आम्ही जे फटाके आणले ते आम्हीच लावले, अजून आणलेत ते ठेवून दिलेत, ते आता पप्पांच्या बड्डेला फोडू. सो ते केलं आणि आता मी बिल्डिंगच्या खाली आमच्या मंदिराच्या इथे बसलो आहे. आता आम्ही फॅमिली डिनरला चाललो आहे, मी मम्मी पप्पा आणि दीदी. सो येस लेट्स गो, जाऊया तिकडे गेल्यावर पण जेवढं ब्लॉग होईल माझ्याकडून तेवढं ब्लॉग करेन. सो येस लेट्स गो, जाऊया. हाय गाईज वेलकम बॅक. सो आता मी 2-3 दिवसानंतर ब्लॉग करतो आहे. लास्ट ब्लॉग केला मी दीदीच्या बड्डेच्या दिवशी, जेव्हा 20 तारीख होती, 20 नोव्हेंबर, आणि आज आहे 24 नोव्हेंबर. सो मी 3 दिवस काहीच ब्लॉग नाही केलं, कारण की मी दीदीच्या बड्डेच्या दुसऱ्या दिवशी लगेच आजारी पडलेलो आणि आता पण मला बरं नाही वाटत आहे, म्हणून मी जॅकेट बिकेट घालून, आणि थंडी पण वाजते म्हणून मी जॅकेट बिकेट घालून बसलो आहे घरात. आणि आज संडे आहे, सो आज वीकचा लास्टचा दिवस आहे. सो उद्या मला ब्लॉग अपलोड करायचा आहे, म्हणून मी आता ब्लॉगची एंडिंग करतो आहे. आणि या 3 दिवसात मी काहीच ब्लॉग नाही केलं, कारण की मी काही केलं पण नाही तसं. आणि मी आता हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. सो जेव्हा पण मी नवीन ब्लॉग अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आणि आता मी तुम्हाला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ह्याच्यानंतर मी एक चॅलेंज व्हिडिओ पोस्ट करणार आहे. सो पहिले तुम्हाला हा ब्लॉग भेटेल, मध्ये एक चॅलेंज व्हिडिओ भेटेल आणि त्यानंतर परत मंडेला एक ब्लॉग भेटेल. सो येस आता मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.